मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी येणार तर ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठीचा जी.आर. आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आलेला असून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। आता हे पैसे कधीपर्यंत जमा होणार, कोणत्या महिलांना पैसे जमा होणार, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला, तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। चला हा जी.आर. काय सांगतो सविस्तर पाहूया। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, यामध्ये काय सांगितले तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत लेखाशीर्ष किंवा हा जी.आर. एक प्रकाशित करण्यात आलेला आहे। 29 ऑक्टोबर म्हणजे आजचाच हा जी.आर. आलेला आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता आर्थिक वर्षात एक जो सामाजिक विभागाचा आपला जो निधी असतो त्या निधीमधून आपल्याला माहिती आहे की दरवेळी लाडकी बहीण योजनेसाठी निधी वितरित केला जातो। यासाठी बघा 3,960 कोटी रुपयांच्या निधीसाठी मान्यता देखील देण्यात आलेली आहे। किती रुपयांचा निधी असणार आहे तर बघा या ठिकाणी 3,960 रुपये किंवा 3,960 कोटी रुपये इतक्या निधी मंजूर केला गेलेला आहे वार्षिक म्हणून। आणि यामधीलच या 3,960 मधीलच 410 कोटी रुपये हे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींसाठी वितरित करण्यात आलेले आहेत। यामध्ये बघा ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा देखील या ठिकाणी उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। म्हणजेच की आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्या वितरणासाठीचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत। मित्रांनो, आपल्या चॅनलवर आणि आपल्या पेजवर आपण वारंवार याबाबत सांगितलं होतं की महिला व बालविकास विभागाच्या वतीने संपूर्ण यादी तयार झाली असून महिला व बालविकास विभागाने राज्याच्या अर्थ विभागाकडे या संदर्भातील निधीची देखील मागणी केली आहे आणि तोच निधी आता राज्याच्या अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेला आहे। त्यासोबतच या निधीनुसार काय सांगितले बघा की महिला व बालविकास विभागाला यामध्ये स्पष्टपणे आदेश देण्यात आलेले आहे की जो निधी या महिला व बालविकास विभागाला तुम्ही सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देता तो निधी 10 तारखेपर्यंत सर्वांना देण्यात यावा याची दक्षता घ्यायची आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पैसे वितरण असणार आहे कायमस्वरूपीचे ते 10 तारखेच्या पुढे जाऊन देऊ नका याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे। परंतु आता मग 10 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहेत का तर असं अजिबात नाही। लक्षात घ्या, आपण मागील सर्व हप्त्यांपासून पाहतोय की जेव्हा राज्य सरकार म्हणजेच की महिला व बालविकास विभाग जेव्हा राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून निधी मागवतो, म्हणजेच हे जे असणार आहेत हे 400 कोटी रुपये जेव्हा आलेले आहेत तेव्हा हे 400 कोटी रुपये आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणपणे 4 ते 5 दिवसांच्या कालावधीमध्येच पैसे जमा होतात। म्हणजेच की मी तुम्हाला काय सांगतोय लक्षात घ्या की 5 नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील अशी दाट शक्यता या निमित्ताने वर्तवली जात आहे। आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा, आमची ई-केवायसी प्रक्रिया अजूनही झाली नाही, मग आम्हाला पैसे मिळणार का नाही तर लक्षात घ्या, या हप्त्याचा आणि ई-केवायसीचा देखील कोणताही संबंध असणार आहे। म्हणजे तुमची ई-केवायसी झाली नसेल तरी देखील तुम्हाला या योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये सर्वांना जमा होतील। म्हणजेच की तुम्हाला जर सप्टेंबर महिन्याअंतर्गत लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आले असतील तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे देखील 1500 रुपये येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका। तसेच या योजनेसंदर्भात किंवा इतरही योजनेसंदर्भात तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। ही व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।